राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरेंमध्ये जुंपली सूत्रांची माहिती। दादांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असताना आम्ही टीकेचे धनी का? सुनील तटकरेंकडून बैठकीमध्ये सवाल उपस्थित, तर भुजबळांचा तटकरेंवर आक्षेप। राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर कायम। मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण, तर गैरहजेरीमागे काही कारण असेल, भुजबळांची प्रतिक्रिया। कालच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या कामानिमित्त गैरहजर होते, तर पटेल आणि आम्हाला टार्गेट केलं गेलं असं तटकरे म्हणाले। राष्ट्रवादीच्या बैठकीतील खडाजंगीच्या चर्चेवर मुश्रीफांचं विधान। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्थ खात्यावरून खंत व्यक्त। वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती। अर्थ खातं राष्ट्रवादीचं होतं, परत देणार असं सांगितलं होतं, मात्र अद्याप अर्थ खातं दिलं नाहीये। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्थ खात्यावरून खंत व्यक्त केल्यानंतर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती। पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडावी अशा सूचना दिल्याचीही माहिती। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळांनी स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा। 2029च्या निवडणुकीमध्ये भाजप काय भूमिका घेईल माहित नाही, आपण 288 जागांची तयारी करायला हवी आहे। बैठकीमध्ये छगन भुजबळांचं विधान। भविष्यातील वाढणाऱ्या मतदारसंघांविषयी देखील भाष्य। विधान परिषदेसाठी महायुतीचा 12-4-1चा फॉर्म्युला शिवसेनेला मात्र अमान्य, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। शिंदे दिल्लीमध्ये भूमिका मांडणार, शहांसोबत चर्चा करणार। शिवसेनेला सापत्न वागणूक मिळतेय, शिंदे शहांना सांगणार, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये राजकीय रंगत वाढली। महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच, मात्र शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी उमेदवारी अर्ज घेतला, तर ठाकरेंच्या सेनेकडून माजी आमदार बाळ माने यांनी घेतले 4 अर्ज। शेकापही उमेदवार देण्याच्या तयारीत। विधान परिषदेच्या 3 जागांवरती राष्ट्रवादीचा दावा आहे। रायगड, पुणे आणि परभणी 3 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे, सूत्रांची माहिती आहे। रायगडची जागा सोडण्यास भाजप तयार, मात्र रायगडच्या जागेवरती शिवसेनेचा दावा, सूत्रांची ही सगळी माहिती। सोलापूर विधान परिषदेसाठी 2 दिवसात 18 उमेदवारी अर्जांची खरेदी, तर एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। भाजप आणि राष्ट्रवादीकडून अद्याप खर्च या सगळ्या अर्जांची खरेदी करण्यात आलेली नाहीये। प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित, 30 मे रोजी भाजपात प्रवेश करणार। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवरून उमेदवारी जाहीर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळेस अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीच्या वेळेस तनपुरे यांनी माघार घेतली होती। गोंदियाच्या राजकारणामध्ये नवी चर्चा सुरू, तर प्रफुल्ल अग्रवाल काँग्रेसचे ते भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेसाठी प्रफुल्ल अग्रवाल यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केल्याच्या चर्चा आहेत, सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी आज मवियाची बैठक। हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे उपस्थित राहणार। बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये आज 2 महत्त्वाच्या बैठका। कांदा आणि सिंचन प्रश्नावरती तोडगा निघणार। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये। केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक। भरत गोगावलेंचा रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा, सूत्रांची माहिती। कोकण विधान परिषद जागेसंदर्भात शिवसेना आणि NCP मध्ये तोडगा निघाल्याची माहिती आहे। कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरेंना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्री पद, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार। भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। पुणे विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी। पुणे जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे आग्रही मागणी आहे। आमदार राहुल कुल, हेमंत रासने, शंकर जगताप यांनी घेतली आहे भेट। नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईमध्ये सुनेत्रा पवारांची भेट घेतली। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनंतर राष्ट्रवादीकडून देखील दावा।
वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातील राजकारण तापलं. भाजपने सर्वपक्षीय 200 पेक्षा जास्त नगरसेवकांना सहलीला घेऊन गेल्याची सूत्रांची माहिती आहे. वेगवेगळ्या वाहनांमधून नगरसेवकांची सहल सुरू आहे. सूत्रांची सगळी माहिती आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आमदार बंटी भांगडिया यांचा काँग्रेसला मोठा धक्का. चिमूर नगर परिषदेतील काँग्रेसच्या 2 नगरसेविकांचा भाजपात प्रवेश. विधान परिषदेत निवडणुकीच्या पूर्वी विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का मानला जातोय. वडेट्टीवारांनी चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये गटबाजी वाढवण्याचं काम केलं. गटबाजीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काँग्रेस कमजोर झाली. भाजपच्या सतीश वारझुरकर यांचा वडेट्टीवारांवर आरोप. कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या तूप, लोणी आणि दूध पावडर प्रोडक्टसाठी हलाल सर्टिफिकेट. मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना हलाल इतर देशात प्रोडक्ट्स पाठवतो, अशा वेळेस सर्टिफिकेट लागतं. हसन मुश्रीफ यांच्याकडून स्पष्ट. मुंबईमध्ये मंत्रालयासमोर नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करण्यात आलं. पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन, तर पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतलं ताब्यात. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली विधान परिषदेत शिवानी वडेट्टीवार लढणार का, याकडे लक्ष. काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी. किती मतं आपल्याला मिळू शकतात याची चाचपणी सुरू. शिवानी वडेट्टीवारांच्या विधान परिषद निवडणूक लढण्यावरून संभ्रम कायम. एसआयआर प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील. सुप्रीम कोर्टाकडून एसआयआर प्रक्रियेला घटनात्मक मान्यता. अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर कोर्टानं आज निर्णय जाहीर केला. शरद पवार रुटीन चेकअपसाठी ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये दाखल. वैद्यकीय तपासण्यांसाठी पवार ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये दाखल. मुंबईकरांचं रक्त विकण्याचा सरकारचा डाव आहे. पालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची टीका. विकासाच्या नावाखाली मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित पार्किंगला स्थानिकांचा विरोध, तर नरदुल्ला टँक मैदानावरील प्रस्तावित कॉरिडॉर पार्किंगला विरोध. आमदार महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदे आंदोलनामध्ये सहभागी. राज्यात सुरू असलेल्या 5,000हून अधिक प्राध्यापक भरतीच्या पार्श्वभूमीवरती मंत्री चंद्रकांत पाटलांच्या दालनाबाहेर शिफारस बंदी असा सूचना फलक लावण्यात आलाय. भरती प्रक्रियेत कोणताही दबाव किंवा शिफारस करू नये असेही स्पष्ट निर्देश देण्यात आलेत. शिवराज मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता. सीबीआय चौकशीमध्ये मोठेगावकरच्या मुलानं माहिती दिलेली आहे. सूत्रांची सगळी माहिती आहे. मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिका आढळून आली होती. नीट पेपरफुटी प्रकरणातील पुण्यातील आणखी एका महिलेला सीबीआयच्या रडारवरती आहे. ही महिला, सूत्रांची माहिती आहे. तर महिला प्राध्यापक एनटीए कडील समितीत केमिस्ट्री विषय तज्ज्ञ असल्याची देखील माहिती आहे. महिलेनं केमिस्ट्री प्रश्न आरोपी मनीषा मांढरे सोबत शेअरही केले होते. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी माहिती समोर. मनीषा हवालदार आणि तिच्या पतीचा पेपरफुटी प्रकरणामध्ये संबंध. तेजस शहाच्या चौकशीनंतर नवी माहिती समोर. तेजस शहाचं नाव मनीषा हवालदारनं पती संजय हवालदारने गॉड म्हणून सेव्ह केलं होतं. नीट पेपरफुटीनंतर राज्यातील खासगी क्लासेस चालक मालक एकवटले. मुंबईतील आझाद मैदानामध्ये खासगी क्लासेस चालकांचं आंदोलन सुरू. नीट पेपरफुटीचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलन. नागपूरच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीला नोटीस बजावल्याचं प्रकरण आहे. विद्यार्थिनी आकांक्षा उकेला पालकमंत्री बावनकुळेंचा फोन आहे. TV9 मराठीच्या बातमीनंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थिनीला फोन करून विचारपूस केली. आकांक्षा उकेने वसतिगृह सोडू नये अशी बावनकुळेंनी सूचना दिलेली आहे. नाशिकमध्ये आणखी मेगा प्रोजेक्ट गुंतवणूक. मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत 89,731 कोटीच्या प्रकल्पांना मंजुरी. प्रस्तावित प्रकल्पांमध्ये नाशिकचाही समावेश. राज्यात सुमारे 20,000 रोजगार निर्मितीची शक्यता. पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद असताना दर्शन दिल्याचा प्रकार घडलाय. मंदिर समितीच्या विश्वस्तांनी जवळच्या लोकांना व्हीआयपी दर्शन दिलं. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन बंद. विश्वस्तांनी व्हीआयपी दर्शन लागू केल्यानं यावेळेस हे व्हीआयपी दर्शन दिल्यानं बापू पठारे यांच्याकडून नाराजी व्यक्त आहे.
सांगलीच्या टाकळीमध्ये महिलांचा ग्रामपंचायतीवरती घागर मोर्चा 10 ते 12 दिवसानंतर पिण्याचं पाणी येत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक ग्रामस्थ यावेळेस या संतप्त महिलांचा ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव परिसरामध्ये पाणी प्रश्न त्यामुळे आता गंभीर बनलेला आहे। मीरा रोडच्या पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये बकरे आणण्यावरून झालेला वाद पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर शांत झाला। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं दोन्ही गटांसोबत संवाद साधला आणि बकरे बाहेर काढले। पूनम क्लस्टर 1 जवळ चोख पोलीस बंदोबस्त तैनात। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध आणि त्यानंतर बीएमसीकडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द। सागर पार्क सोसायटीमध्ये 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जाते। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये किरीट सोमय्या जाणार। बकरी ईद सर्वधर्म समभावानं आणि शांततेत साजरी करावी, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांचं आवाहन। जिल्हा प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून सहकार्य करण्याचे देखील निर्देश आहेत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरती काँग्रेसचं आंदोलन। रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरती डिझेल संपल्यानं काँग्रेसकडून निषेध व्यक्त। पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेट वाटत या ठिकाणी निषेध केलेला आहे। जळगावच्या मुक्ताईनगर परिसरातील काही पेट्रोल पंपांवरती डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। ग्रामीण भागातील कुऱ्हा SR आणि द्वारका किसन या पेट्रोल पंपावरती इंधन साठा हा संपल्याचे फलक लावण्यात आलेत।